जिम व्यवसायात भागीदारी करतो असं खोटं सांगून एकाला 60 लाख रुपयाचा गंडा घातल्याप्रकरणी पुण्याच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत हकीकत अशी, दिनांक 5 मार्च 2018 ते 13 नोव्हेंबर 2024 दरम्यान विशाल प्रकाश कालवा वय 26 राहणार सिद्धी रेसिडेन्सी भवानीपेठ सोलापूर यांच्या राहत्या घरी स्नेहा सुहास तंबाके, अमोल रामनाथ परदेशी, उषा महेंद्र राजपूत तिघे राहणार पुणे यांनी विशाल कालवा यांच्या वडिलांना पुणे इथं जिम सुरू करण्यासाठी प्रत्येकी 15 ते 20 लाख रुपये खर्च येईल, भागीदारीमध्ये नवीन फर्म रजिस्टर्ड करून जिममध्ये होणारा नफा हा समान प्रमाणात वाटून घेऊ असं म्हणून तिघांनी विशाल कालवा यांच्याकडून 60,14,448 रुपये एवढी रक्कम घेऊन ठरल्याप्रमाणे जिमच्या व्यवसायामधील नफा समान प्रमाणात न वाटता तसंच विशाल कालवा यांना भागीदार न करता स्नेहा तंबाके आणि अमोल परदेशी यांनी त्यांच्या नावे नवीन फर्म रजिस्टर्ड केली। याबाबत माहिती मिळाल्यानंतर विशाल कालवा यांनी संपर्क साधून याबाबत विचारपूस केली असता आरोपींनी सांगितलं की जिमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही, त्यामुळे पैसे देऊ शकलो नाही असं खोटं सांगून विशाल कालवा यांनी दिलेल्या पैशांवर पुणे इथं इतर ठिकाणी 5 जिम आणि हॉटेल व्यवसाय सुरू करून त्यांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेऊन जिम व्यवसायामधील कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता विशाल कालवा यांची फसवणूक केली म्हणून स्नेहा तंबाके, अमोल परदेशी, उषा राजपूत या तिघांवर जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करतायत।